पुण्यातील चरहोली बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज यांच्या मंदिराकडे आम्ही जातोय। मंदिरात जाताना खूप मोठा चढ आहे, कारण येथे जत्रेच्या वेळेस आणि महाशिवरात्रीच्या वेळेस बैलगाडा शर्यती असतात। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले व शेकडो वर्षांचा इतिहास असलेले चरहोली बुद्रुक येथील वाघेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील सुंदर व भव्य मंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे। तुम्ही बघू शकता, या रस्त्यावर बैलगाडा शर्यती असतात। मंदिरात जाण्याच्या अगोदर अशी भव्य सुंदर अशी कमान आहे। पायऱ्या चढून वर गेल्यावर पूर्ण चरहोली गाव दिसते। कमानीतून किंवा तटबंदीतील मुख्य प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर समोरच एक भव्य चौधऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिसतो। पुतळा सोडून पुढे गेल्यावर लागते ते वाघेश्वर महादेव मंदिर। आणि हे आहे वाघेश्वर महादेव मंदिर। या मंदिराचा थोडासा इतिहास सांगते। या मंदिराचा इतिहास मराठा युगाच्या उत्तरार्धातील आहे। येथे 1726 चा शिलालेख सापडला असून हे मंदिर दाभाडे तपकीर कुटुंबाने बांधले असल्याचे मानले जाते। काही मान्यतानुसार हे प्राचीन मंदिर पांडवांशी संबंधित असल्याचेही मानले जाते। हे मंदिर आमच्या घरापासून फक्त 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे, म्हणून आम्ही ठरवलं की आज सोमवार आहे आणि या मंदिरात जाऊया। मंदिराच्या आत जाताना समोरच मोठी दीपमाळ देखील लागते। येथे जत्रा असल्यामुळे मंदिर आणि मंदिराच्या सभोवताली खूप छान प्रकारे सजवलेले आहे। मंदिरात आत जाताना दोन्ही बाजूस गजलक्ष्मी आहे। मंदिराच्या आत गाभाऱ्यात गेल्यावर अशा प्रकारे महादेवांचे शिवलिंग आहे। आज मस्त मंदिर येथे सजवलेले आहे फुलांच्या माळांनी। मंदिरात नंदी महाराजांचे देखील दर्शन होते। तुम्ही बघू शकता, फुलांच्या माळांनी सर्व काही सुंदर सजवलेले आहे। तसेच मंदिरात सुंदर असा त्रिशूल देखील बघायला मिळतो। मंदिराच्या बाहेरील दोन्ही बाजूस 2 दीपमाळ देखील आहे आणि त्या दीपमाळेत लाईट्स लावलेले आहे। 2018-19 या वर्षी केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे। मुखमंडप, सभामंडप, नंदी मंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे। मंदिराचा गाभारा प्रशस्त असून त्यातील दगडी खांबांवर वरच्या बाजूला भारवाहक यक्ष कोरलेले दिसतात। समाजाने वाळीत टाकल्यानंतर ते अनेकदा या मंदिरात वास्तव्य करून ध्यानधारणा करीत असे। संत तुकाराम महाराज श्री क्षेत्र लोहगाव येथे जाताना आणि तेथून परतताना या मंदिरात विश्राम करण्यासाठी थांबत असे।
मंदिराच्या बाहेरील बाजूस ही छान प्रकारे सजवलेली घंटा देखील दिसते. या मंदिराचा संपूर्णच परिसर खूप छान आहे. तुम्ही या मंदिराला एकदा नक्कीच भेट द्या. आम्ही दर्शन घेतले. आता आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला शिव पार्वती परिवाराचे दर्शन घडवणारे एक भव्य शिल्प पाहण्यासाठी जातोय. या शिल्पात कैलास पर्वतावर बसलेले शिव पार्वती, बाजूला एक सुंदर आणि उंच त्रिशूळ व पर्वतामधून वाहती गंगा असा सुंदर देखावा येथे करण्यात आलेला आहे. कृत्रिमरित्या या गंगेतून पाणी वाहत असते. तसेच रात्रीच्या वेळी मंदिरावर व या शिल्पांवर विद्युत रोषणाई केली जाते. तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे येथे मध्यभागी अमरनाथ गुफा देखील दाखवलेली आहे. या शिलालेखाच्या मागच्या बाजूला किंवा डाव्या बाजूला देखील अशा प्रकारे आदियोगी महादेवांची प्रतिकृती आहे. या मंदिरात येऊन वेगळीच प्रसन्नता वाटते आणि सॅटिस्फिकेशन मिळते. तर तुम्ही या मंदिरात एकदा नक्की भेट द्या.